क्वेश्चन पहा. 3 मीटर लांबी आणि 2 मीटर रुंदीची बोट तलावावर तरंगत आहे. एक माणूस बोटीमध्ये चढल्यावर बोट 1 सेंटीमीटरने पाण्यात बुडते, तर माणसाचं वस्तुमान किती आहे? तर या प्रकारचे क्वेश्चन्स हे इंट्रा डिसिप्लिनरी क्वेश्चन, आंतरशाखीय प्रश्न हे आयोग विचारू शकतं नजीकच्या काळामध्ये. याची संख्या वाढण्याची जास्त शक्यता आहे. जॉग्राफी प्लस रिझनिंग प्लस त्यानंतर इकॉनॉमिक्स प्लस रिझनिंग, तो प्रयोग UPSC ने केलेला आहे 2019 ला. इंग्लिश प्लस रिझनिंग असतंच. मॅथ प्लस रिझनिंग, त्याला आपण अरिथमॅटिकल रिझनिंग म्हणतोच. आता हा सायन्स प्लस मॅथमॅटिक्स. आता याच्यामध्ये आपल्याला हे माहिती आहे की आर्किमिडीजच्या ह्याच्यामध्ये आपण तेवढंच व्हॉल्यूम काय केलं जातं, डिस्प्ले बाहेर केलं जातं. मग व्हॉल्यूम किती? 3 मीटर लांब, 2 मीटर रुंद आणि 1 सेंटीमीटर. इथे आपल्याला युनिट सेम पाहिजे. सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर म्हणजेच 1/100 मीटर झालं असतं. हे झालं असतं आपलं व्हॉल्यूम. 3 गुणिले 2 गुणिले 0.06 हे मीटर क्यूब झालं असतं. आणि आपल्याला पाण्याची घनता, डेन्सिटी माहिती आहे. पाण्याची घनता किती आहे? 1000 kg पर मीटर क्यूब. वस्तुमान आपल्याला माहिती आहे, रो इज इक्वल टू मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. घनता बरोबर वस्तुमान भागिले आकारमान. मग वस्तुमान रो इंटू व्ही, घनता इंटू आकारमान. घनता किती आहे पाण्याची? 1000 गुणिले 0.06 म्हणजे त्या माणसाचं वस्तुमान हे किती होतं? 60 किलोग्रॅम. धातूचा पत्रा आयताकृती आकाराचा असून त्याची जी परिणाम आहे ती 48 मीटर आणि 36 मीटर अशी आहे. म्हणजे हा एक आयताकृती तुकडा आहे 48 बाय 36 चा. नंतर काय झालंय की त्याच्या प्रत्येक कोपऱ्यातून एक एक चौकोन कापून एक उघडा डबा तयार केला जातो. एक स्क्वेअर कट केला आहे. आता हा जो स्क्वेअर आहे तर याची लांबी ही 8 मीटर आहे. म्हणजे 8 बाय 8 चा एक स्क्वेअर असा हा कट केलेला आहे. 8 बाय 8, 4 कोपऱ्यामधून 8 बाय 8 चा एक स्क्वेअर कट केला तर जो काही शिल्लक राहिलेला रिजन आहे त्याच्यापासून काय केलं जातं? एक डबा तयार केला जातो. आणि ह्या बॉक्सचं आपल्याला व्हॉल्यूम विचारलेलं आहे, घनफळ विचारलं. मग आता हा बॉक्सची इथं लांबी इथं किती येईल बघूयात. कंप्लीट 48 होतं. हे 8 आणि 8 16 गेलं. म्हणजे 48 मधून 16 मायनस गेलं, हे आलं 32. आणि कंप्लीट हे किती होते? याचं 36 होतं. हा 36 मधून हे 8 आणि 8 16 गेलं. म्हणजे हा किती आला? 20. म्हणजे जो काय आपला बॉक्स तयार होणार आहे, तर तो बॉक्स किती असणार आहे सांगा? 32 बाय 20 बाय 8. हाईट 8 असणार आहे. कारण ही कट केलेली बाजू ती 8. म्हणजे 32 बाय 20 बाय 8 म्हणजे 32 गुणिले 20 गुणिले 8. आता आपण इथं सॉल्व्ह करणार. 8 8 दोन्ही 16, साइन दोन्ही 12, 20. आता 20 म्हणजे हा कटला. कॅल्क्युलेशन करत असताना ऑलवेज युनिट डिजिट कडे लक्ष द्यायचं. आपलं युनिट डिजिट तर 0 आलं असतं इथं, पण युनिट डिजिटच्या अगोदरचा डिजिट 8 दोन्ही 16, 6 साइन दोन्ही 12 ला 2 होता. म्हणजे 2 इथं पण आहे, इथं पण आहे. मग कॅल्क्युलेशन करायला लागायचं. करूयात आपण. 32 दोन्ही 64 गुणिले 8 गुणिले 10 झालं असतं. 8 चोक 32 ला 2, 8 48 49 50 51 5120. 8000 लिटर क्षमतेची टाकी बाहेरून 3.3 मीटर बाय 2.6 मीटर बाय 1.1 मीटर आकाराची असून त्याच्या भिंती 5 सेंटीमीटर जाडीच्या आहेत. तर तळाची जाडी किती आहे?
आता जी ही तळ आहे, तळाची जाडी किती आहे ते आपल्याला माहित नाहीये. तळाची जाडी किती आहे माहित नाही. आपण किती म्हणणार एक्स. बॉटमची थिकनेस किती आहे माहित नाही. हा, फक्त त्याच्या भिंती सांगितले त्याने. भिंती किती आहेत? 5 सेंटीमीटरच्या. म्हणजे हे 5 सेंटीमीटर, हे 5 सेंटीमीटर, हे 5 सेंटीमीटर, हे 5 सेंटीमीटर. म्हणजे आणि 8,000 लिटर क्षमतेची टाकी, म्हणजे आतली जी टाकी आहे, ही जो रिजन आहे आतला, त्यात जे पाणी बसलंय, तर त्याची कॅपॅसिटी ही 8,000 लिटर. आता इथं आपल्याला तळाची जाडी काढण्यासाठी इथं एक्स जर घेतलं तर हे 5 5 10, ह्या दोघातून 10 मायनस होईल. म्हणजे हे 3.3 मीटर म्हणजे 330 सेंटीमीटर झालं असतं. पण त्यातून 10 मायनस होईल म्हणजे हे किती झालं? 320. पुन्हा 2.6 म्हणजे 260. त्यातून पण 10 मायनस होईल. 5 5 म्हणजे हे झालं 250. आणि हे 110 मधून किती मायनस होईल? फक्त एक्स एकदाच होईल. आणि ही क्षमता, ही टाकीची कॅपॅसिटी किती आहे? 8,000 लिटर. पण 8,000 गुणिले 1,000 करावं लागेल, कारण आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे की 1000 सेंटीमीटर क्यूब बरोबर 1 लिटर. 1000 सेंटीमीटर क्यूब बरोबर 1 लिटर. आता आपण इथं सॉल्व्ह करायचं. हा झिरो कॅन्सल झाला. 25 चोक 100. हा झिरो कॅन्सल झाला. 4 न भाग जाईल. 4 8 32. 8 1 8 100 म्हणजे एक्स बरोबर 10 सेंटीमीटर. आता एक्स बरोबर 10 सेंटीमीटर, पण इथं ऑप्शन कुठं दिलाय? 1 यस डेसिमीटर. बरोबर आहे. 10 सेंटीमीटर 1 डी. हा, म्हणजे इथं 10 सेंटीमीटर बरोबर 1 डी. करेक्ट. म्हणजे इथं परत ऑप्शन मध्ये फसवलं. आयताकाराची लांबी आणि रुंदी अनुक्रमे 20% व 25% वाढवली जातं, तर क्षेत्रफळ किती टक्क्यानं वाढतं? आता इनिशियली आधी 100 क्षेत्रफळ होतं असं आपण मानू. आता ह्या 100ला बेस सिस्टीम वापरायची नेहमी. आता हा बेस 100 20% वाढवली म्हणजे 120 झाली. पुन्हा आणि ही किती टक्क्यानं वाढवली? पुन्हा 25%. 100ची 25% वाढ 125 झाली. हा 100 100 कॅन्सल झाला. 25 न भाग जाईल. 25 5 1,600. 25 चोक 100. 4 न पण भाग जाईल. 4 त्रिक 12. 30 गुणिले 5. 3 5 15. 150. आधी किती होती? 100 होती. 100ची आता किती झाली? 150 झाली. म्हणजे किती टक्क्यानं वाढली? 50% वाढते. 50%. शंकूमध्ये त्रिज्या आणि उंची दोन्हीमध्ये 20% वाढ केली जाते, तर त्याचं घनफळ किती टक्क्यानं वाढलं जाईल? आता आपल्याला जे वर्ग आणि घन पाठ करायला सांगितलेले असतात, 15 पर्यंत घन पाठ करा, वर्ग पाठ करा, ते यासाठीच असतात. अशा प्रकारच्या गणितासाठीच ते वर्ग आणि घन पाठ करायचे असतात. आता पहा, शंकू इथं 1/3 पाय, ह्याला लक्ष द्यायचं नाही आपण, कारण दोघांकडे कॉमन आहे. शंकूचं घनफळ 1/3 पाय आर स्क्वेअर एच. आता ही उंची आणि त्रिज्या ही दोन्ही आपण 10-10 अजून करायची. तर अननेसेसरी आर घ्या, नंतर 1.2 आर 1.2 एच घेऊन पुन्हा मायनस करा, बिलकुल करायचं नाही. म्हणजे 10-10 केलं. 10चा वर्ग गुणले 10 म्हणजे हे किती झालं सांगा? 1000. म्हणजे 10चा घन पाहिजे. सेम इकडं 1/3 पाय 12चा वर्ग गुणिले 12. 20% वाढ केली ना. 10ची 20% म्हणजे कितीने वाढ होईल? 2. म्हणजे 10चा म्हणजे 12चा घन. 12चा घन किती आहे? 1728 आहे. यस, म्हणजे 728 ची वाढ झाली. किती मध्ये? आर मध्ये. गुणिले 72.8. 728 वरून पण लक्षात येईल इथं. 72.8 एकच ऑप्शन. एका खोलीचा मजला 4 मीटर बाय 3 मीटर व उंची 3 मीटर आकाराचा आहे. खोलीच्या भिंती आणि छत रंगवण्याची गरज आहे. रंगवलेलं क्षेत्रफळ हे किती आहे? आता पहा, सेम
आता खोलीचा मजला जे आहे 4 मीटर बाय रुंदी किती आहे 3 आणि हाईट किती आहे 3. आता रंगवायचं आहे म्हणजे खालच्या फ्लोअरला तर रंग देणार नाही, पण वरच्या टॉपला छताला रंग जाईल. म्हणजे हा छत किती बाय असेल 4 बाय 3 चा आहे. हा म्हणजे 4 बाय 3 आलं प्लस. आता भिंती, आता ही ही जी भिंत आहे ही किती आहे 4 आणि ही किती आहे उभी हाईट 3. 4 बाय 3च्या 2 भिंती आहेत. ही एक आणि मागची एक 4 बाय 3 गुणिले 2 आणि पुन्हा 3 बाय 3च्या 2 भिंती आहेत. इकडली एक आणि इकडली एक बाय 3. 4 त्रिक 12, 12 दुनी 24, 3 त्रिक 9, 9 दुनी 18, 18 आणि 12 30, 30 आणि 24 किती आलं 54. जर एका घनाच्या कर्णाची लांबी, अरे हा पॉईंट दिला का 8√3 करा. एका घनाच्या कर्णाची लांबी 8√3 सेंटीमीटर असेल तर मग त्याच्या पृष्ठभागाचं क्षेत्रफळ किती. आता पहा घनाचा कर्ण आपल्याला माहिती आहे बाजू वर्गमुळात 3 हा घनाचा कर्ण असतो म्हणजे 8√3. √3 कॅन्सल होईल. घनाची बाजू किती आली 8. आता घनाचं पृष्ठफळ म्हणजे किती आलं सांगा 6 गुणिले बाजूचा वर्ग 6 इंटू साइड स्क्वेअर. 6 गुणिले 8 चा वर्ग 6 गुणिले 64. साइन चोक 24 4 4 म्हणजे एकच आकडा होता 384. साइन चोक 24 शेवटी 4 आलं 384.